आम्ही आलो आहे केसरी ॲक्वेरियममध्ये. हे सावंतवाडीपासून काय ग सावंतवाडी जवळ आहे आणि आंबोली घाटाच्या खाली आहे. आंबोली घाटाच्या आधी लागतं हे. बघू आतमध्ये कसं आहे ते. केसरी ॲक्वेरियम मस्त एंट्रन्स आहे. तिकीट काढते बघू. त्यांचे तिकीट नंतर काढावे लागेल ना आपल्याला. मंडळी, आता एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आलो आज सावंतवाडीमध्ये केसरी ॲक्वेरियमला. त्याचं दुसरं नाव आहे ग्लोबल ॲक्वेरियम. इकडे तुम्हाला माशाच्या थीमबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीसुद्धा बघायला मिळणार आहेत आणि पक्षीसुद्धा आहेत आणि प्राणीसुद्धा आहेत. तर ते काय काय आहे ते आपण बघूया मस्तपैकी. चलो मेरे साथ, लेट्स गो. हे छान आहे बघा आतमध्ये. तर मस्त आहे का आतमध्ये. वाव, माशाचं तोंड आहे माशाचं. छान आहे ना हे प्रोजेक्ट. हा, याच्यामुळे इकडच्या बायकांना रोजगार मिळाला इकडे याच्यामुळे. मस्तच आहे. हां चला चला येऊया आतमध्ये. येते थोडासा काळोख आहे आतमध्ये. हां हां एंट्रन्स आहे या. त्याच्या मुखाकडे या मुखाकडे. आणि झोपलेलं आहे. छान केलं सगळीकडे. माशाचं हेच दिसते थीम. मत्स्यालयाची थीम आहे. मत्स्यालय. अगं ते हे आहे त्याला काय म्हणतात का त्याला. रोपवे आहे ना तो. ते सायकल त्याला काय म्हणतात. सायकल असतं ते. सायकल चालतं त्याला. हां आतमध्ये जाऊ बघू ना तिकडे आतमध्ये काय. किती मोठे पण मासे. अरे काय छान आहे ग हे. मस्तच आहे. चलो घेऊन जाते घरी. आज गुरुवार आहे. कमाल एकदम कमाल. खूप छान ॲम्बियन्स आहे. एकदा तरी व्हिजिट द्यायला हरकत नाही. खूप छान आहे. ग्लोबल ॲक्वेरियम. आपल्याला माहीतच नाही का इकडे आहे सावंतवाडीला. सावंतवाडी ॲक्च्युली प्रगतच आहे. कमळ फुलले आतमध्ये मस्त. वाव, ग्लोबल ॲक्वेरियम. मस्त कमळ आहे. किती छान दिसतंय. पावसाळी वातावरण आहे ते खूपच छान वाटते. कमळाचा ते हे बघ ना काय कलर बघ किती छान आहे कमळाचा. हो बोला. मला वाटतं आरवी उभी काय तिकडे. कुठे गेली ती. मला वाटतं इकडे उभी. आपण इकडे उभं राहून सगळ्यांचा फोटो काढूया. हे ती मांजर कुठल्या का बापरे. पण मांजर जाणं ती चित्त्याच्या जातीची दिसते. केवढा आहे तो. बघ ना. बोका आहे वाटतं. बोका. बापरे साईज पण किती मोठी आहे. म्हणजे वाघाची मावशी म्हणतात ती शोभते खरी. इकडे पण आहे.
ओ माय गॉड. मस्तच भारी एकदम आहे. सगळीकडे मांजरी आहेत का सगळीकडे? ही पण एक जात आहे वाटतं मांजरीची. मला वाटतं पाऊस येऊ नये म्हणून ती लावली वाटतं ते. वाघाची मावशी. आमचं फोटो सेशन चालू आहे. या शंखावर बसू शकतो. या शंखावर बसून काढू फोटो. इकडे बसा आणि फोटो काढा. फोटो हो का? बघते थांबा 1 मिनिट मी. ताई नाही छान आहे. हो नाही ओला नाही अजिबात ओला नाहीये. अरे केवढं मोठं आहे. मस्त केलं एकदम. नव्हतं केलं व्हिडिओ मी. वाव हे पाऊस येणार आहे. छत्र्या आपल्या गाडीमध्ये छत्र्या. हे चला पटकन. बारिश आ गई. हळू हळू घाई करू नका. ये बारिश का मौसम. आता छत्री आणायला पाहिजे आपण इथे. छान आहे ना. मस्त आहे. भारी हो भारी. सगळे फोटो काढतात. तिकडे म्हणतं पक्षीच वाटत. तिकडे पक्षी येते पण ना. पक्ष्यांचा आवाज येते. पक्ष्यांचा. आता ना पाऊस जाऊ दे ना. पाऊस हे का पक्षी तिकडे. इकडे का गेलो ना. हां 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 हातावर वगैरे बसतात. आता जाऊया ना. पण दिसत नाही का आतमध्ये जाताना. त्यांना विचार ना. हे कसे छान छान पक्षी बघ ना. कसे भारी. जाऊयात ना. वा त्याचा कलर ना पक्षाचा काय आहे. बघ ना किती छान आहे. काका कुवा वगैरे वाटतं. इकडे हा इथे पण तेच आहेत पक्षी. निळे. अगं आपल्या इथे एंट्री नाही आतमध्ये. हो का? किती ओरडतात बघ ना ते. हा काय. हा येस आपल्याला कुठे माहीतच नव्हतं ना हे. केसरी एक्वारियम पूर्णपणे माशाच्या थीमवरती आधारित आहे. हो 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 येतो. छान आहे. शॉर्ट ट्रिप जर करायची असेल ना तिथे मस्त एन्जॉय करता येईल. इकडे 1 डे पिकनिक.
सकाळी येऊन संध्याकाळी आपण रिटर्न. सावंतवाडी आंबोलीच्या अगदी जवळ. सावंतवाडी किती प्रगत आहे. आय जस्ट लव सावंतवाडी. ए कुठे गेली सानिका? साने कुठे आहे सानिका? वर आहे का? कुठून जायचं आहे? ओके चलो लेट्स गो. काय असं ते सरडाला कोण घाबरत? चलो भारी आहे यार. किती छान आहे हे फूल. मस्तच एकदम. सानिका वरती गेली. चलो ए थांब ना मी येते. हा ओके ओके ओके. हो हो हो. अरे बाप रे. कमाल कमाल. अरे कसं भारी आहे का हे. एक ग्लास काय म्हणतात त्याला, काचेची जमीन केलेली आहे. ग्लास वॉल ना, सॉरी ग्लास फ्लोअर. तर इथे हे ग्लास फ्लोअर केलं आहे. अरे हे सरडे खरे आहेत का हे सरडे? हो वाटतं. बाई कसले भारी मोठे आहेत. कलरफुल आहेत एकदम. इथे पण आहेत. हे मेलेले दिसतात. हे काही खरे ना, म्हणजे जिवंत नाही आहेत हे. त्यानं जस्ट इथे असं ते प्लेस केलं त्यांच्यावरती. फ्लोअर केलेली आहे. वाव अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. क्या बात है, आज तो दिल बन गया. वाव लास्ट फ्लोअर इन सावंतवाडी. म्हणजे आपण किती लकी आहे.
लेट्स गो बेबी. तिथे खूप मासे मोठे, बाप रे. काय रे आहे ते बघता तिथे पुढे गेले ते तुझ्याकडे थांबलो आम्ही. तुम्हाला एवढा वेळ का लागला यायला? हा 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 बाकीचे मेंबर आलेत आमचे. काय हो ना, बघ ना मासे पण आहे. अरे मासे पण थोडे मोठे आहेत. हे आपले साधे ह्याचे खाडीचे मासे आहेत रे हे, पण बारीक मोठे पण आहेत. आणि साप आहे का? काय काय आहे? काय साप दिसतोय का? साप कसा असेल? अरे नव्हतं तेव्हा तिकडे ते बघते सगळं तिकडे. आपण एक सांगा फोटा. अरे छान आहे तेच ना. बरं ना बघितलं ते ना. आपण एवढं बघितलेलं जाताना असून सुद्धा मी नव्हतं बघितलं. वन डे टाइमपास स्पॉट. आम्ही त्याच्यावरनं मग अशी चालत गेलो फक्त. ह्याची मी फोटो काढले तिकडे वर त्या ब्रिजवरती. तिथं जसं चढायचं आणि तिकडे उतरायचं. जाऊया पुढे. चला. इथे